सोलापूर महानगरपालिकेची शुक्रवारी पार पडलेली सर्वसाधारण सभा महापौर विनायक कोंडाल यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे विशेष ठरली। मागील सभेत झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर यावेळी शिस्तबद्ध आणि सुरळीत कामकाज पार पडले। सोलापूर महानगरपालिकेची शुक्रवारी पार पडलेली सर्वसाधारण सभा महापौर विनायक कोंडाल यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे विशेष ठरली। मागील सभेत झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर यावेळी शिस्तबद्ध आणि सुरळीत कामकाज पार पडले। महापौरांनी चौकार षटकार शैलीत सभा चालवत शहर विकासाच्या तब्बल 52 विषयांना एकमताने मॅरेथॉन मंजुरी मिळवून एक प्रकारचा विक्रमच केला। महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांकडून मोठ्या प्रमाणात गोंधळ घालण्यात आला होता। या अनुभवातून धडा घेत महापौर विनायक कोंडाल यांनी दुसऱ्या सभेच्या सुरुवातीलाच स्पष्ट भूमिका घेतली। सभागृहाची शिस्त पाळावी, अन्यथा गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना बाहेर काढले जाईल, अशी कडक तंबी त्यांनी दिली। महापौरांच्या या ठाम भूमिकेचा सकारात्मक परिणाम सभागृहावर दिसून आला। सदस्यांनी नियमांचे पालन करत आपापले मुद्दे मांडले। विशेष म्हणजे शहर विकासाशी संबंधित प्रत्येक विषयावर चर्चा व्हावी यासाठी महापौरांनी नगरसेवकांना पुरेसा वेळ दिला। त्यामुळे कोणताही गोंधळ न होता सर्व विषयांवर सुसूत्रपणे चर्चा पार पडली। सभेत पायाभूत सुविधा, पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या नागरी सुविधांशी संबंधित विषयांचा समावेश होता। या सर्व 52 विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आल्याने शहर विकासाच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले गेले असल्याचे मानले जात आहे।